त्यांनी सुरुवात केली, शेवट तुम्ही करणार आहात. एवढा शेवट नसतो. सभापती निवडून शेवट 5 वर्ष कालावधी आहे ना जिल्हा परिषदचा, का संपला आज? नाही ना. सभापती निवडी झाल्या म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही. तर 5 वर्षाचे महिना बी अजून झालेला नाही. आगे आगे देखू. पुला खालनं अजून बरंच पाणी. हा आता सुरुवात झाली. हा पण याचा हिशेब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करून दाखवू. ठीक आहे. कामेश कांबळे, लता करणे असतील किंवा विराज शिंदे असतील, हे सगळे भाजपच्या मंत्र्यांच्या एकदम जवळचे होते. म्हणजे उमेदवाराची निवड करताना काही चुकी झाली, वाईट चुकी झाली का? राष्ट्रवादीचा प्रश्न. विषय कसा आहे, आम्ही काय जोर जबरदस्ती कुणाला उमेदवारी दिली का? त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, मुलाखती दिल्या. मुलाखती दिल्या, अधिकृतपणानं त्यांच्या मुलाखती आम्ही घेऊन त्यांची उमेदवारी अंतिम केली. आणि आता ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये ज्यांनी भूमिका घेतली त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे. आमदार महेश शिंदेच्या बाबतीत काय? या संदर्भामध्ये 20 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 2 सन्मान्य सदस्यांना आपण AB फॉर्म दिलेले होते त्याचा विस्तृत अहवाल पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विशेषतः मान्य नेते मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडं माझा गोपनीय अहवाल मी सादर केलेला आहे. आता या संदर्भातला निर्णय मध्यवर्ती समिती, आमची शिस्तपालन समिती जी आहे पक्षाची, त्या मध्यवर्ती शिस्तपालन समितीची बैठक होईल. त्या अहवालावरती चर्चा होईल आणि नियमाप्रमाणे ज्या ज्या त्याला स्टेप्स आहेत त्यानुसार पक्षाच्या शिस्तपालन समितीमधनं या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. संपवायचं नाही ना प्रश्न कोणाचे?